तुमचं सर्वांचं नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे. असं नाही रे वेळ आहे, काहीतरी मजा यायला पाहिजे. तर भाई और बहिणो, तुमचं नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे. आम्ही 3 जणांना पल्सर 120 उचलून आम्ही झालो सुबह पळशीले काम की तडी होता भंडारा. अच्छा, भंडारा सोडणं गलत बात है क्या? नाही रे भाऊल्या, कोण आमंत्रण दिलं असलं तर जास्त लागते. भंडाऱ्यामध्ये जाऊन 1-2 घास खास लागतात. आमच्या गाडीनं गावातच कडला सस्ता नशा, तर गाडी अशी धुम्मच्याला पिटाळत जात जाऊ. पुऱ्या ताकद न मारला आम्ही घाट पैसेले वरट्या. थोडस पुढे आल्यावर दिसलं भाऊ आम्हाला गौमाता रस्ता डायरेक्ट ब्लॉक करला होता. मग त्याच्यामध्ये ओव्हरटेक मारून मग निघला आम्ही रस्त्यानं. आणि याला म्हणता पंजाचा माणूस आणि याला म्हणता जुबा केसरी. मधातल्या माणसावर काही डायलॉग नको गर्दी ना बच्चेवाली बा. अविनाश आणि युवराज भाऊ दोघे लेजेंड माणसं आहे. आणि पैसे फाटेला आम्ही पुढे ताकदनं ओव्हरटेक मारून जाऊच राहिलो तो, पण आम्हाला दिसला आमचा मित्र खैसला. मग गेली बी आणि आज तर म्हटलं बंदेची इच्छाच पुरी करू, आज तर बंदेले खैसून घेऊ ब्लॉक मध्ये. मग आलो मध्यपूर मधून 120 स्पीडने गाडी काढली. पुऱ्या ताकदनं मग आलो आम्ही सुपरपटशी मध्ये. अडी येऊन तर पाहिलं की जेसीबीच्या शक्त्याचा गलत इस्तेमाल झाला. अरे ते ठुईरे भाऊ बाजूले. भंडाऱ्याच्या अडी येऊन आम्ही पाहिलं एटेक्स ना आमचा भंडारा. तर भंडारात आल्यावर तर पंक्ता बसेल होत्या भाऊ. अडी आल्यावर पहिले मेन माणसाला खैसून घेतलं भाऊ, सुधा दादाले भीमा काकाले पहिले खैसून मग बसून गेलं भाऊ जेवण करायला. जेवण झाल्यावर भाऊ बंद्या पब्लिकले घेतलं एकदा खैसून. आणि अडी भंडाऱ्यात आल्यावर बी दिसला आपल्याला अडी मित्र परिवार. मग हिले बी बंद्याला घेतलं खैसून आणि याला म्हणता गुच्चाप पैसे द्यायची निंजा टेक्निक. मग वरणाची बाटली घेऊन म्हटलं 1-2 पंगत वाढायला पुरते. आता अडी पंगत गिंगत वाढून चाललो भाऊ आम्ही घाट पैशीले. काऊन की त्यासाठी मित्राच्या बहिणीचं लग्न होतं. गाडी 120च्या स्पीडने गाडी करीले. अक्षयदादाने बी हात दिलता आम्हाला. अक्षयदाला हात देऊन मग आलो आम्ही पैसे मध्ये. अरे घाट पैसे मध्ये रे. आणि डीजे मध्ये फुल ताकद न बाई केलं तर भाऊ माणसं नाचायला. तर आज बाहेर गाव आल्यावर आपला मित्र परिवारला दिसला. तर मग बंद्याला घेतलं खैस. आताच झाली नरदेव नवरीची एंट्री. मग लग्न बी लागलं सुपरफास्ट मध्ये. लग्न सुपरफास्ट मध्ये लागतं घेऊन मग निघलो मी गाडी आणण्यास. गाडीची पार्किंग दिलाय खतरनाक ठिकाणी लायलो. चला मग भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. आपल्या ब्लॉगला लाईक आणि फॉलो आणि शेअर करायला विसरू नका.